हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार धोप. तुम्ही पाहता धगधगती मुंबई, अर्थात जनतेच्या न्यायासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मित्रांनो, आज मी नवी मुंबई येथील कोपरखैरणे आहे आणि कोपरखैरणे गावात मागील गणेश जयंती उत्सव हे दरवर्षी थाटामाटात उत्साहात पार पडते. याही वर्षी ही परंपरा सातत्याने सुरू आहे. माझ्यासोबत या मंदिरात एक वरिष्ठ व्यक्तिमत्व आहे. बाप्पा वेट्टा महाराज आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, ही जी परंपरा आहे जी सलग अनेक वर्षानुवर्ष ही सुरू आहे? हॅलो, ही आमच्या वेट्टा कंपनीने काढलेली प्रथा आहे आणि जवळजवळ 83 पासून आम्ही इथे पारायण चालू करतो, ज्ञानेश्वरी पारायण. आणि सगळ्या लोकांना जेवण असतो. आणि या माघ चतुर एकादशी विनायकीने हे गणपतीचा उत्सव जन्माचा साजरा करत असतो. आणि इकडे प्रवचन होतात, कीर्तन होतात, भजनं होतात, संगीत भजनं म्हणा काय म्हणा सगळे प्रकारचे होतात. त्याच्यानंतर सकाळी काकडा असतो, पारायण असतो. ज्ञानेश्वरी पारायण शुद्ध आहे. विष्णूचे ब्रह्मचारी हे धर्मायुक्त होते, त्याने सांगितलं का तुम्ही ज्ञानेश्वरी चालू करा. तेव्हा ज्ञानेश्वरी चालू केली आणि ज्ञानेश्वरी नंतर सर्वांना प्रबोध होऊ द्या, तर सर्वांना मालूम पडली पाहिजे मराठी म्हणजे काय, किंवा आपण ते जगण्यात कसं जगावं किंवा काय करावं ह्याच्याकरता त्यांनी आम्हाला बोध दिला. कोण? विश्वनाथचे ब्रह्मचारी गुरुनी. आणि या गावामध्ये एक तर शक्यतो सगळे गावचे लोक इथे यायचे पूर्वी, परंतु आता घरी घरी गणपती झाले. पूर्वी आमचा एक गाव एक गणपती होता, परंतु बरेच लोक असे केल्यानंतर प्रत्येक घरी माघ महिने गणपती एक 5 दिवसाकरता आणायला लागले. त्याच्यामुळे आमची बहुतेक पब्लिक तिकडे जायला लागली. आणि अशा ठिकाणी पण इथं आहे जवळजवळ 38 वर्षापासून ते प्रकरण चालू आहे. आणि हे कुटुंबाच्या वेट्टा कुटुंबाच्या तर्फे झालेलं आहे. अन्नदान करतात, गावातले सगळे लोक पाहिजे ते अन्नदान करतात, दान पण देतात. सर्व म्हणजे तांदळापासून तर मसाल्यापर्यंत याच्यापर्यंत सर्व दान करतात. परंतु इथं येऊन त्याचे श्रवण करतात, प्रवचन करतात, भजन करतात. ते श्रवण भक्ती फार श्रेष्ठ आहे अशी ती मानली जाते. ते अतिशय आम्हाला या लोकांतून प्रगट होते आणि ते आम्हाला आवडते. असा हा महिमा जो आहे. त्यांची प्राणप्रतिष्ठा पण चांगली झाली होती. त्यांचं ते देवमूर्तीसुद्धा इथं आम्हाला काय पहिला जो होता तो मंदिर लहान होता, पण तो लहान कमी असल्याप्रमाणे पब्लिक जास्ती वाढू गेली. म्हणून ती पब्लिक जास्त वाढल्यानंतर इथं काय केलं असेल तर मंडळीने विचार केला आता भव्य असं एक मंदिर करावा, म्हणून इथे एक भव्य मंदिर बनवला. कारण त्यावेळेला कसं आमची पब्लिक कमी होती, पण आता जास्त असेल काय लागले. पण या निमित्ताने एवढा मोठा आज जवळजवळ 5-6 गुंठामध्ये अर्ध्या एकरामध्ये एवढा मोठा सोला होतो. आणि हजारो लोक जेवायला येतात. आणि दर 8 दिवसांनी दररोज जेवण आमच्याकडे असतो. आणि हे सगळे संघटना करणारे लोक जे आहेत हे आमच्या फक्त वेट्टा कुटुंबाचेच माणसं आहेत. आणि माझा पुढचा प्रश्न असा होता की हे मंदिर कधी स्थापित झालं आणि ही जी गणेश मूर्ती आहे ही कधी बसवण्यात आली वगैरे? आता ही गणेश मूर्ती जी मी आहे ना ते पूर्वी दुसरीकडे होती, समजलं की नाही. ते म्हणजे काय, ते असे अगोदरची चौसष्ट त्याला म्हणतात प्राचीन मूर्ती, म्हणजे काय स्वयंभू मूर्ती म्हणतात. परंतु त्याच्यात काय त्या पार्टीमध्ये त्या मूर्तीमध्ये दगडाचे असल्या कारणामुळे तिकडे मऊचं एक झाड होता. ते मऊ झाडून लोक दाढी पाण्यासाठी दगड मारायचे आणि ते दगड मारून तिचे पोटावर लागायचे आणि ती खराब झाली होती मूर्ती. ती खराब झाल्यानंतर काय बऱ्याचशा लोकांनी सांगितलं तिथे हे म्हणून हे केले ते मूर्ती मी ठेवू नका. म्हणून मंडळींनी विचार केला आता काय करायचं. पण ती मूर्ती इकडे आणलेली आहे आणि इकडे आणली ती मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा केली. आणि त्याचाच डुप्लिकेट पंढरपूरला आमची मंडळी गेली आणि पंढरपूरला जी मूर्ती बनवली शम टू शम. आणि अशा ठिकाणी ती मूर्ती आणली. त्याचा प्राणप्रतिष्ठा वास्तविक प्राणप्रतिष्ठा माझी हरिभक्त परत अशाच वेळेला माझी असेच झालं. आनंदाची गोष्ट आहे. हे कुटुंबाचा लोभ होता, या कुटुंबाने आम्हाला केलं आणि प्राणप्रतिष्ठा झाली. आज इथं हजारो लोक जेवायला येतात, हजारो लोक येतात भक्तीला. आणि ज्यांचं काही नवस असेल काय असेल ते परिपूर्ण ताकद देतो. कोण? भगवंत गणोबा, त्याला आम्ही गणोबा म्हणतात. गणोबांची ही स्तुती आहे. गणोबाची जर तुम्ही पाहिले या बेलापूरकडे सगळीकडे गणपती आहे. कसं जसं काय गणपती गणेश आणि गणपती आणि रजिस्टर झालेलं मंडळ आहे. गणपती देतो. गणेश गणपती म्हणजे आपला प्रसिद्ध आहे. आणि अशा ठिकाणी हा सोहळा हा थाटाने होतो, मस्तीने होते. दररोज हरिपाठ चालू असतो, दररोज काकड चालू असतो. आणि इथं जो संबंध जो आहे ते मंडळाचा संबंध एकत्र येतात आणि एकत्र येऊन ही सवंगडी सर्व मिळवून आनंदाने प्राप्त करतात. माझा पुढचा प्रश्न असा होता, तुम्ही वरिष्ठ आहात आणि तुम्ही अगदी पहिल्यापासून ते आतापर्यंत हा सोहळा जवळून पाहताय. तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्या माहिती तशा अनेक गोष्टी आहेत आणि तुम्ही तुमचं मार्गदर्शन या नवीन पिढीला देताय की अशा पद्धतीचं कार्य आपण हे सातत्याने सुरू ठेवावं. तर हे काय सांगाल याबाबत? नाही, सातत्याने करावं आणि करतील ही माझी इच्छा आहे. कारण काय आता तरुण पोरं आहेत, आमचा संत सोडून द्या, पण तरुण पोरांनी उतरलेले आहेत आता.
यंदा तर मोठं कमिटी पण बदलले का इथे प्रोत्साहन यायला लागला, तरुण पोरं उतरायला लागली आणि तरुण पोरं जेवढे येतील तेवढा चांगला महत्व होईल आणि ही शक्ती वाढेल. हे कोण देतो बुद्धी? तो बुद्धिदाता करता हरता गणोबा आहे किंवा गणपती आहे, तोच ही सर्व बुद्धी देतो आणि ती पोरं येतात तरुणपणाने आता पुढे भाग घेतात आणि करतील आणि आयुष्यामध्ये असं करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा तुम्ही हबप म्हणजे हरिभक्त परायण हा. आणि वारकरी संप्रदायातले तुम्ही आहात, पण मला असा एक प्रश्न विचारायचा की मागी गणेश उत्सव जयंती जी आहे त्याची एक स्टोरी तुम्हाला नक्कीच माहिती असेल, म्हणजे तिची काही त्या काळी झालेली गोष्ट आहे, ती काय गोष्ट सांगा. मी काय सांगतो म्हणजे का ही परिस्थिती अशी आहे का ह्या आमच्या कुटुंबाचं आम्ही सांगतो का आमचे कुटुंब जे गणेश गणपती म्हणजे कुलदेवता आहेत अशी आमच्या लोकांची भावना, कोणाची एका कुटुंबाची, आणि त्यासाठी हे आपण उत्सव करायचंच. त्यावेळेला आमचे वडिलांचे वडील जे होते ते सर्व करत याची पण आम्ही परंपरा चालू ठेवली का हे विशेष आहे. आणि किती वर्ष झाली ते म्हणजे 62-63च्या अगोदरची स्टोरी आहे ती. आणि मूर्ती जी होती ती म्हणजे स्वयंभू मूर्ती होती, त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचा एक रूप होता. जागा तिथं आम्हाला जास्त नव्हती, पण इकडे जागा मोठी आली आणि प्रत्येकाने महत्त्व दिला आणि प्रत्येकाने सहकार्य करत राहिले, त्याच्यामुळे आणखीन मोठा उत्सव आला. मंदिर पण मोठा झाला आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि आता तरुण उतरतात, तरुणामुळे आणखीन आम्हाला बोध मिळेल. या गणरायाच्या चरणी आज नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईतले गणेश भक्त इथे येत आहेत, पाया पडतायत. परंतु आपण या मंदिरातले वरिष्ठ कार्यकर्त्यापासून त्या माजी अध्यक्षपर्यंत तुमचा जो काही कार्य अहवाल आहे या मंडळाचा किंवा या मंदिराचा, पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की गणेश भक्तांना आणि या मंदिरातल्या अनेक भक्तांना जे इथे पाया पडण्यासाठी येत असतात आणि ही जी काही परंपरा आहे वेटा परिवार, या पूर्ण वेटा परिवाराला काय सांगाल तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून? आता सांगतो म्हणजे जेव्हा आपण देवाजवळ जातो ना तेव्हा जी तुमची इच्छा असेल, पुत्र म्हणा, काय म्हणा, धन म्हणा, प्राप्ती म्हणा, सुख शांती म्हणा, हे देव ताबडतोब प्रकट होतो आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करतो. पण मनोभावाने त्याला व्हायला का सर्व होत होते, म्हणून त्याचं नाव आम्ही काय ठेवलं आहे गणपती गणोबा नाव ठेवले का तर ते आमचे ओरिजिनल कुलदैवत आहेत, पहिल्यापासूनच आहेत, परंतु नवसाला पावतात, सर्व इच्छा परिपूर्ण करतात. आपण पाहिलं मित्रांनो, हबप वेटा महाराज यांनी सुंदर अशा आपल्या वाहिनीमधून बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या. या मंदिरातला जो काही इतिहास आहे तो आपल्यासमोर आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून त्यांनी छोटासा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच नवी मुंबईतील अनेक भाविक भक्त या कोपरखैरणे नगरीत या गावात येऊन या गणोबाच्या मंदिरामध्ये पाया पडायला या मागील गणेश जयंती उत्सवात सामील होत असतात. कॅमेरामॅन रुद्र ठाकूरसह ओमकार जोग, धन्यवाद.